भोजन में शक्ती नाही, ही गोष्ट आम्हाला उपवासात कळती जेव्हा पदयात्रेमध्ये आम्ही चालतो. मग आली कुठून शक्ती? शक्ती तुम्हाला जागरण जे आहे शक्तीचं हे मला ध्यानातनं आणि झोपेतनं या दोन गोष्टींमधनं तुम्हाला निश्चितपणे शक्ती मिळते, याचा स्वतः तुम्ही अनुभव घेऊ शकता. मला या ठिकाणी खूप आनंद वाटतो. मी जिग्नेश भाईंना यापूर्वी पण मागच्या वेळेस भेटलेलो आहे आणि खूप मोठी साधना त्यांची सुद्धा आहे. आदरणीय चव्हाण साहेब आहेत. चव्हाण साहेब सुद्धा पूर्वी मेरठला जॉईन झाल्यानंतर मग त्यांनी इकडे एक स्वतंत्ररित्याही चालू केलं. त्यांचंही खूप काम खूप मोठं आहे चव्हाण साहेबांचं. आणि अनेक कॅन्सरचे पेशंट मी सुद्धा बघितलेले आहेत आणि चव्हाण साहेबांबद्दल सुद्धा ऐकलेलं आहे की खूप अनेक कॅन्सरचे पेशंट. आता मी कॅन्सरचं जर उदाहरण सांगायचं, 2-3 एक उदाहरणं मी तुम्हाला सांगेन की आमचे मित्र आहेत, आमच्या डिपार्टमेंटमध्येच काम करतात आणि त्यांचे व्याई आहेत, जे डेप्युटी इंजिनियर होते आणि पुण्यामध्ये आता ते मागच्या वर्षीच रिटायर झाले होते. आदरणीय शांतादेवी, 5 दिवस ज्यांचं गायडन्स आपण ऐकून आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल निश्चितपणे घडवणार आहात, असे आमचे BK जिग्नेश भाई. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय मार्गदर्शक गुरु आदरणीय श्री S.N. पाटील सर, आदरणीय श्री भंडारी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ब्रह्मा कुमारी भाई आणि बहिणी. मी अनिल सूर्यवंशी, मी जिल्हाधिकारी कार्यालयात असतो. संघटनेचे मी काम करतो. संघटनेचा मी राज्याचा अध्यक्ष होतो, कार्याध्यक्ष म्हणून आता काम करतो. मला गेल्या 9 वर्षापूर्वी मी थोडीशी एक 10 मिनिटं माझी स्टोरी आणि अनुभव सांगणार आहे. बऱ्याच जणांनी ऐकलेलं पण असेल, परंतु आपल्याला सांगायला पाहिजे की मला 9 वर्षापूर्वी शुगरच्या 3 आणि बीपीची 1 अशा 4 टॅबलेट मला चालू होत्या. आणि माझं पोट जे आज बघताय आपण, त्याच्यावर कपबशी ठेवता येत होती. कपबशी आपण जे चहा पितो, डिश. 87 kg वेट होता. चेहरा पूर्ण साईडला सर्कल झालेले, खाली लटकलेला आणि सारखं मनामध्ये भीती, म्हणजे जे सांगितलं जातं भयशोक अहंकार, हे सातत्याने आतमध्ये कायम भीती वाटायची. गोळ्या खात होतो, भूक लागत होती आणि नंतर असं व्हायचं की 2 तास जर कधी एम्प्टी स्टमक राहिलं तर माझे हात कापायचे. असे 2 तास मी एम्प्टी स्टमक राहू शकत नव्हतो. मला सोबत काहीतरी खायला ठेवायला लागायचं आणि 2 तासाला काहीतरी फिडिंग द्यावं लागायची. अतिशय वाईट अवस्था शरीराची झालेली होती, ती आपणच केलेली होती. कारण शुगर सुरू झाली की डॉक्टर सांगतात की गोळ्या घ्या आणि गोळ्या घेण्यासाठी ते सांगतात की जेवण करा. सकाळी 6 वाजता जेवण करायला डॉक्टर सांगायचे. एम्प्टी स्टमक राहायचं नाही. मी सकाळी स्विमिंगला वॉकिंगला जात होतो, पूर्वीपासून जात होतो, आताही जातो. परंतु त्यावेळेस मला जर बाहेर पडायचं आहे तर सकाळी 5 वाजता चहा बिस्किट खावं लागायचे. सकाळी 5 वाजता. आणि स्विमिंगवरनं आलो की लगेच ताटावर वरण भात भाजी पोळी. 9 वाजता. 1 वाजता पुन्हा दुपारचं जेवण. बाहेर असलो की बाहेर टिफिन देणार. 4 ते 5 वाजता मध्ये स्नॅक्स आणि चहा, आणि त्याच्या व्यतिरिक्त रात्रीचं पूर्ण जेवण. अशी आहार पद्धती होती आणि अतिशय वाईट अवस्था झालेली होती. माझे एक मित्र आहेत, ते वेरॉक इंजिनिअरिंगचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, मिनियार म्हणून. मिनियार साहेब आता VRS घेतलाय त्यांनी आणि त्यांचा स्वतःचा बिझनेस करतात. ते माझे खूप जवळचे मित्र म्हणण्यापेक्षा माझे भाऊ आहेत मोठे. त्यांनी मला असं सांगितलं की वाळूजला एक शिबिर झालेलं आहे आणि त्या शिबिरामध्ये 7 दिवसामध्ये लोकांच्या शुगर गेल्या, बीपी गेली, थायरॉइड संपला, गोळ्या बंद झाल्या आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जावं अशी मला त्यांनी विनंती केली. पण बऱ्याच वेळेस काय असतं की आपल्या डोक्यात हे फिट आहे की डॉक्टर म्हणजे देव आहे आणि आपला विश्वास डॉक्टरांवर एवढा असतो की डॉक्टर सांगितलं ती पूर्व दिशा. मलाही असंच डॉक्टरने सांगितलं होतं की या गोळ्या मरेपर्यंत घ्यायच्या आहेत. शुगरच्या गोळ्या तुम्हाला खायच्या आहेत, बीपीची गोळी बंद होणार नाही आणि या गोळ्या तुम्हाला मरेपर्यंत खायच्या आहेत. आणि माझ्या डोक्यात हे फिक्स बसलेलं होतं की मरेपर्यंत आपल्याला गोळ्या खायच्या आहेत. त्याच्यामुळे मी सायन्सचा स्टुडंट होतो, तर मला हे माहिती होतं की ऍक्च्युली जर का डॉक्टर सांगतायत ते एकदम करेक्ट आहे, ते तर चुकीचं असूच शकत नाही. आणि आपल्या गोळ्या हे बंद व्हायला हे जे मनियार साहेब सांगतात यांनी काहीतरी ऐकलेलं असेल आणि ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं.
पण एक 2-4 महिने याच्यामध्ये गेले आणि योगायोगाने असं झालं की त्रास इतका वाढलेला होता की मी एक विचार केला की एकदा आपण प्रयोग करायला काही हरकत नाही. आणि मी प्रयोग म्हणून मी आदरणीय आमच्या एस.एन. पाटील सरांच्या घरी गेलो. त्यांच्याकडे साधारणपणे मला आठवतं 2016 मध्ये मी गेलो आणि त्या ठिकाणी मी त्यांच्याकडनं समजावून घेतली साधना. हे साधना आहे, मानस योग साधना म्हणून ही जी मेरठला जी संस्था आहे ISS, त्या संस्थेचं काम महाराष्ट्रामध्ये पाटील सर करतात आणि पाटील सरांनी खूप काम केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे या ठिकाणी खूप अभिमान आणि आदर वाटतो की असे पेशंट मी बघितले 10 वर्षांपासून तर टॅबलेटलेस लाईफ ते जगताय. आज मी त्यांच्याकडनं ऐकल्यानंतर 2016ला मी डिसेंबर महिन्यामध्ये त्यांच्याकडे गेलो होतो. मी गेलो, ऐकलं. सुरुवातीला जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेस मला सुरुवातीला त्रास व्हायला लागला, कारण की गोळ्या 3 खायचो मी आणि परत सुरू केलं मी इनेमा. सकाळीचा ब्रेकफास्ट बंद, कच्चं खाणं सुरू दिवसा, रात्रीचं त्या भोजन प्रणालीमध्ये रात्री पक्क आहे, दिवसा कच्चं आहे. सुरुवात केल्यानंतर एक 8 दिवसामध्ये मला त्रास व्हायला लागला. पाटील सरांशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सांगितलं मला जरा गोळ्या तुम्हाला बंद कराव्या लागतील. तर मी सुरुवातीला गोळ्या बंद केल्या एक 8 दिवसामध्ये आणि खूप आनंद वाटतो सांगायला की 2016च्या त्या शेवटच्या गोळ्या होत्या. 17 पासून आजपर्यंत एकही टॅबलेट मी कुठल्याही प्रकारची शुगर बीपीची खाल्लेली नाही. जे स्वेरिंग मला व्हायचं 2 तास एम्प्टी स्टमक राहिल्यानंतर, तर नवरात्रीचे दोन्ही नवरात्रीमधले जे 9 दिवसाचे उपवास असतात ते 9 दिवसाचे उपवास मी 2009 पासून आजपर्यंत माझा एकही नवरात्र सुटला नाही. आणि आता तर सांगायला खूप आनंद वाटतो की आता नवरात्रामध्ये 3-3 दिवसाचं एअर फास्टिंग मी करतो. एअर फास्टिंग सुद्धा मी करू शकतो. म्हणजे ही उपलब्धी आपल्या शरीराची आहे. आणि आनंद वाटेल सांगायला की गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये एक राजस्थानमध्ये एक पदयात्रा झाली, ज्याच्यामध्ये भारतभरातनं 150 लोक होते. त्या पदयात्रेमध्ये मी पहिल्यांदा भाग घेतला. ही पदयात्रा दरवर्षी होत असते. माझ्या मिसेसनी साधारणपणे एक 5 वर्षापूर्वी कोरोनाच्या पूर्वी केली होती, आळंदी ते पंढरपूर. आणि ही पदयात्रा अशी असती, न खाता पिता, काहीही खायचं नाही, दुपारी एकदा लिंबू पाणी आणि रात्री एकदा लिंबू पाणी. तर ह्या 2 वेळेसच्या लिंबू पाण्यावर आम्ही 150 किलोमीटर राजस्थानमध्ये 1 ते 7 डिसेंबर पर्यंत आम्ही चाललो. म्हणजे माझी पदयात्रेचा अनुभव पहिला होता. दर नवरात्रीला मी मेरठला असतो, त्या ठिकाणी उपवास असतात 9 दिवसाचे, ते मी करतो. आता ह्या महिन्यामध्ये येणाऱ्या मार्चमध्ये आता जे उपवास आहेत नवरात्रीचे, तर माझे मिसेस, मी, आमचे भाऊ, आम्ही सगळी बुकिंग ऑलरेडी झालेली आहे. अनुभव सांगायचा एवढाच आहे की जी व्यक्ती 2 तास एम्प्टी स्टमक राहू शकत नव्हती आणि गोळ्यावर डिपेंडन्सी झालेली होती, ती व्यक्ती आज काही न खाता पिता 150 किलोमीटर पर्यंत वॉकिंग तुम्ही करू शकता, चालू शकतात. तर ही उपलब्धी कशाची आहे? तर ही उपवासाची उपलब्धी आहे, उपवासाची. आम्हाला फास्टिंग बद्दल सर्वांनाच ज्ञान कमी आहे, कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच, जे नवीन ऐकणारे असतील त्यांना सांगतो मी की तुमच्यासारखाच मी होतो, की मला असं वाटायचं की न खाता पिता राहू कसं शकतो आपण, जिवंतच राहू शकत नाही माणूस, अशी आमची संकल्पना आहे. कारण आम्हाला लहानपणापासून तेच शिकवलंय आणि घरी आमची आई पण तेच शिकवती आणि घरच्या आई आमच्या मुलांना सुद्धा तेच शिकवते. सकाळी खाल्लं नाही तर मुलं मार खातात, ही परिस्थिती आहे. सकाळी जर खाल्लं नाही तर मुलं शाळेत जाताना मार खातात की पहिले खा, शक्ती येणार नाही खाल्ल्याशिवाय. परंतु भोजन में शक्ती नाही, ही गोष्ट आम्हाला उपवासात कळती जेव्हा पदयात्रेमध्ये आम्ही चालतो. मग आली कुठून शक्ती? शक्ती तुम्हाला, जागरण जे आहे शक्तीचं, हे त्यांना ब्लड कॅन्सर डायग्नोसिस झालं, ब्लड कॅन्सर सोनीचं. आणि कॅन्सर डायग्नोसिस झाल्यानंतर त्या ठिकाणी पुण्याला आमच्या शास्त्रीजींचं शिबिर चालू होतं. मला त्यांचा फोन आला व्यायांचा आणि त्यांनी सांगितलं की अहो ते रडायला लागले फोनवर आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही या, आपण शास्त्रीजींना एकदा भेटूया. मला आठवतं की साधारणपणे 2021चा जानेवारी महिना तो होता, 30 तारीख. आणि त्यांनी मला सांगितल्यावर मी, आमचे ते डॉक्टर साहेब सुद्धा शास्त्रीजी अशा शिबिरात वगैरे तर काही बघत नाही उपवासाच्या, पण त्यांना मी रिक्वेस्ट केली की असं अशा आहेत आमच्या जवळचे आहेत आणि त्यांनी शिबिर केलेलं आहे. ते म्हटलं त्यांना घेऊन या. तिथे गेलो आम्ही आणि त्यांनी काही ट्रीटमेंट त्यांना लिहून दिली
आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जानेवारीमध्ये आम्ही पुण्याला गेलो होतो आणि एप्रिल महिन्यामध्ये कुलस्वामिनी मंगल कार्यालयामध्ये आमचं 7 दिवसाचं डॉक्टर साहेबांचं शिबिर होतं शास्त्रीजींचं. त्या शिबिरामध्ये ती व्यक्ती कॅन्सर पेशंट नील रिपोर्ट घेऊन आलेले होते आणि आज 3 वर्ष झाले एकदम नॉर्मल लाईफ जगतायत, नॉर्मल लाईफ जगतायत, ब्लड कॅन्सर. दुसरं उदाहरण मी सांगेल, माझे भाचे जावई आहेत, माझे भाचे जावई आहेत. 1.5 वर्षापूर्वी त्यांना हेडगेवर हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं. त्यांची किडनीची हिस्ट्री होती. किडनीमध्ये त्यांना काही दिवस डायलिसिसवर ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना हार्टमध्ये जवळपास 8 ते 9 ब्लॉकेजेस झाले होते. 8 ते 9 ब्लॉकेजेस आणि मूळव्याध कंटिन्यू ब्लिडिंग चालू होती. डॉक्टरनी त्यांच्या मिसेसला सांगितलं, म्हणजे माझ्या भाचीला, की वय वर्ष 50 आहे फक्त. त्यांना सांगितलं की यांचं जगातला कुठलाही डॉक्टर आता ऑपरेट करू शकत नाही, कारण की यांची बायपास करावं लागेल, ब्लिडिंग चालू आहे आणि किडनी प्रॉब्लेमॅटिक आहे. तर तुम्ही यांना घरी घेऊन जा आणि यांची सेवा करा. याचा अर्थ समजून घ्या की यांना आम्ही काहीच इलाज करू शकत नाही, यांना तुम्ही घरी घेऊन जा. मला भाचीचा फोन आला आणि मी त्या हेडगेवर हॉस्पिटलला गेलो. 2 ते 3 तास मी त्यांची काउन्सिलिंग केली आणि त्यांना सांगितलं, मी त्यांना एक सांगितलं की बा आता असंही जायचं आणि तसंही जायचं आहे, तिकीट कन्फर्म आहे, तिकीट कन्फर्म आहे. आता काय करायचं आहे, तर तुम्ही, आमची एकच रिक्वेस्ट आहे की अकलूजला एक शिबिर होत आहे आणि अकलूज सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूज आहे, त्या ठिकाणी शिबिर होतं आणि तुम्ही त्या शिबिराला माझ्या सांगण्यावरून फक्त जा. दोघंही नवरा बायको त्या ठिकाणी गेले आणि आश्चर्य वाटतं की डॉक्टरनी सांगितलं होतं की यांना व्हीलचेअर शिवाय चालवू नका आणि 5 पावलं सुद्धा यांना चालवू नका, यांना हार्टचा फार मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यांना अकलूजला गेले. 5व्या दिवशी मला फोन केला आणि मला सांगितलं, अहो मामा, अरे काय जादू आहे म्हटलं. ते म्हटलं काय झालं, म्हटलं माझी मूळव्याध कुठे गेली मला माहित नाही, मूळव्याध कुठे गेली माहित नाही आणि ज्या डॉक्टरने सांगितलं होतं की 5 स्टेप चालू नका, तुम्हाला विशेष सांगतो की त्यांनी आल्यानंतर पंक्च्युएटली फॉलो केलं. पंक्च्युएटली याच्यामध्ये फॉलो करणं सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही किती डिवोट करतात, किती देतात आणि किती प्रामाणिकपणे तुम्ही करतात, हे स्वतःशी प्रामाणिकपणा करायचा. याच्यामध्ये कुणालाही दाखवण्यासाठी काहीच करायचं नाहीये. याच्यामध्ये प्रयोग आमच्यावर करायचे. आमची प्रयोगशाळा आहे, प्रयोगशाळा आमची आहे, रिझल्ट देणारे आम्ही आहे, आम्ही मार्क देणारे आम्ही स्वतः आहे. आम्हाला बाहेरचा माणूस मार्क देणार नाही, आम्हाला आमचे मार्क आम्हाला स्वतः डिसाईड करायचे. आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो मी की त्यांनी ती साधना प्रामाणिकपणे केली आणि योगायोग असा आहे की पुढच्या, म्हणजे त्याच्या नेक्स्ट जे मेरठचं मागच्या वर्षीचं शिबिर होतं ते त्यांनी केलं. आणि विशेष म्हणजे जी पदयात्रा मी सांगितली, तर माझ्या पुढे ते होते 150 किलोमीटर चालण्यासाठी. ज्या डॉक्टरनी 5 पावलं चालू नका म्हणतात, तो माणूस 150 किलोमीटर न खाता पिता चालतोय, म्हणजे कुठल्या प्रकारे शरीराची आपली काय, मला असं वाटतं की शरीर आणि मनाच्या ज्या क्षमता आहेत त्या आम्ही आमच्या ठरवलेल्या आहेत. आम्ही डिसाईड केलेलं आहे की मला हे चालत नाही, मला हे चालणार नाही, मला हे खाल्लं तर ऍसिडिटी होतं, मी जास्त चाललो तर मला त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डिसाईड केलेल्या आहेत. परंतु मनाची आणि शरीराची कॅपॅसिटी एवढी अमर्याद आहे, एवढी अमर्याद आहे की तुम्ही विचार सुद्धा करू शकत. म्हणजे मी जे अनुभव माझे स्वतःचे सांगितले, तर माझे अनुभव असे राहिले की मला सुरुवातीला आमच्या संघटनेतले माझे पदाधिकारी, माझे ऑफिस मधले आमचे काही अधिकारी हे मला सांगायचे की सुरेश साहेब, तुम्ही हे सगळं करतायत ना, तुम्हाला एखादा प्रॉब्लेम होऊन जाईल. कारण माझं 87 वरनं वेट आलं होतं 58 केजी. मी असा झालो होतो आणि 58 केजी माझं वेट झालं. असं वाटायचं मला बघितल्यानंतर की याला काही आजार झालाय का. आणि आपल्या एक समाजामध्ये एक प्रचलित एक अशी धारणा आहे आपली की आपलं शक्यतो जर कुणाचा वजनदार माणूस असला तर आपण म्हणतो तब्येत फार चांगली आहे, आणि थोडासा काय वजन वगैरे एखाद्याने कमी केलं तर त्याला ताबडतोब लोक जवळ येऊन हळूच विचारतील, साहेब काही आजार विचार झालाय. आणि मला हे व्हायचं. जेव्हा मी सुरू केलं तर लोक मला विचारायचे जवळ येऊन, ते साहेब ते संघटनेचे अध्यक्ष, अरे म्हटलं मीच आहे. त्यांना वाटायचं भाऊ वगैरे आहेत का काय त्यांचं म्हणून. कारण माझं वजन कमी झालं, माझा आकार कमी झाला, फेस म्हणजे काय, याच्यामध्ये इंचेस लॉस सगळ्यात लवकर होतं. या साधनेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही जेव्हा उपवास सुरू करतात, वजन नंतर कमी होतं पण बॉडी इंचेस मध्ये कमी होते, लगेच इमिजिएटली स्ट्रिंक होऊन जाते बॉडी. आणि विशेष म्हणजे असं आहे की जरी माझं वजन त्यावेळेस 58 केजी झालं होतं, आता मी एवढे उपवास करतो, आता पदयात्रा करून आलो,
तरी सुद्धा 3 किलोच्या वरती आता वजन कमी होत नाही. आणि आल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते 3 किलो गेन झालेलं. म्हणजे बॉडी इतकी परमेश्वराने आपल्या बॉडीला इतकं सुंदर बनवलेलं आहे की आपण ठरवलं तरी त्याला खराब लवकर करू शकत नाही. पण आपण लागलेलं खराब करायच्या मागे. म्हणजे आपण ते पिझ्झा, बर्गर, रात्रीचं लेट नाईट, आपली लाईफस्टाईल अशी बनवून ठेवलेली आहे आम्ही की आम्ही मागे फक्त की शरीराला कसं बिघडवून टाकायचं आहे. कारण या बॉडीला जर तुम्ही फक्त उपवास दिला तर तिच्यामध्ये सेल्फ हिलिंग सिस्टम आहे, मेकॅनिझम आहे आतमध्ये. आणि इतकं सुंदर मेकॅनिझम आहे ते की प्रत्येक गोष्ट तुमची ऑटोमॅटिक रिपेअर व्हायला लागते. म्हणजे माझे जे जे डिसीज पूर्वीचे होते, मी सांगितलं की आपल्याला, मला जर शेजारी ड्रायव्हर बसला आणि जर तो स्पीडमध्ये गाडी चालवायला लागला, 100 जरी स्पीडमध्ये गाडी चालवला तर मी खाली पाय मारायचो बाजूला. इतकी भीती वाटायची की तो आता ऍक्सिडेंट करतो की काय. आता बऱ्याच वेळेस आम्हाला खूप गरज असली आणि बाहेर गेलो आणि तो 140-50 मध्ये, आता समृद्धी मार्ग आल्यामुळे बऱ्याच गाड्या आपल्या 140-50च्या स्पीडमध्ये चालतात. तर त्या गाडीमध्ये आणि योगायोगाने काय झालं की हा एक बदल झाला शरीरातला. दुसरा बदल मला सांगितला पाहिजे की ज्याच्यावर आम्ही काम कमी करतो. शरीराचे बदल आम्हाला इमिजिएट दिसतात, पण आम्हाला हे माहिती नाही आहे की आम्ही मानसिक आजारी आहोत. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की आमचे मानसिक आजार आहे आणि ते आजार काय आहे हे आम्हालाच माहिती असतात फक्त आमची. हे दुसरा माणूस सांगू शकत नाही. प्रत्येकाला वाटतं की हा फिट आहे. आजही मी इथे बोलत असलो तरी मी एक साधक आहे. आणखी मला खूप गोष्टी पुढे जायचं आहे. मी कुठपर्यंत गेलो हे मला माहित नाही. मी किती पुढे आलो, मला किती मार्क पडलेले आहेत, कारण ती परीक्षा कधीही संपत नसते. शेवटपर्यंत तुम्हाला या, जसं म्हणतात की साधक, एखादा साधक आहे तर तो साधकच राहणार आहे. कारण हे आम्ही लाईफ टाईम शिकत असतो. तर मला असं वाटतं की मनाचा बदल हा सांगितला पाहिजे की जसे बदल शरीरामध्ये झाले तसेच माझ्या मनामध्ये खूप मोठे मोठे बदल झाले. आणि अद्भुत चमत्कार काय असतात परमेश्वराचे, आणि कशी परमेश्वर ही अद्भुत शक्ती आहे, आणि तुमच्या जीवनामध्ये येणारे सगळे प्रॉब्लेम्स परमेश्वर कसा सोडवतो याचे उदाहरण मी या 8-9 वर्षामध्ये बघितले. गायकवाड साहेब आमच्या इथे आहेत, खूप मंडळी माझी परिचित आहे याच्यामध्ये. तर मला सांगायला आनंद वाटतो की मी संघटनेमध्ये काम करत होतो जिल्हा लेवलला सोनी साहेब, पण मी राज्याचा अध्यक्ष व्हायला मी स्वप्नातही विचार केला नव्हता आणि तशी काही अपेक्षाही नव्हती मला. परंतु योगायोगाने मी राज्याचा अध्यक्ष झालो. बरं झालो अध्यक्ष, तर झाल्यानंतर मला माहिती आहे की तिथे माझी कॅपॅसिटी ही जिल्हा स्तरावरची होती. मी राज्य स्तरावरचं काम किती करू शकेल हे सुद्धा मला माहित नव्हतं. ध्यानामध्ये बसल्यानंतर मी ध्यानावर पण बोलेल 1-5 मिनिटं. चलेगा ना सर? थोडा टाइम, 5 मिनिट. चल ओके. तर मला या ठिकाणी सांगताना खूप आनंद वाटतो की ध्यानातल्या शक्तीवर सुद्धा मी बोलणार आहे याच्यामध्ये. कारण मी ब्रह्माकुमारी सेंटरला 1994 पासून जॉईन आहे, 1994. त्यावेळेसही मी माउंट आबूला जाऊन आलो होतो. सुने साहेबांना मी खूप चांगलं ओळखतो, सगळेच आता बाकी मंडळी मी ओळखतो. आणि मध्ये जरी माझं ब्रेक झाला असलं काही कारणाने, ठीक आहे, तो ड्रामा असतो काहीतरी लाईफ मधला, त्या ड्रामाप्रमाणे आम्ही लांब गेलेलो होतो. पुन्हा मी या साधनेत आलो. साधनेमुळे शांता दीदीने आम्हाला परत आणलं इकडे घडून असो. परंतु ध्यानाची पहिल्यापासून ओढ असल्यामुळे ह्या साधनेमध्ये मला ध्यानाने जे दिलं, म्हणजे ध्यानातनं तुम्हाला काय होऊ शकतात, कसे इंट्युशन मिळू शकतात आणि कशी तुमची लाईफ डायव्हर्ट होऊ शकते. म्हणजे तुम्हाला जे लाईफमध्ये पाहिजे, शक्यतो तर साधनेमध्ये असं होतं की जेव्हा तुम्ही साधनेमध्ये देणं सुरू करतात, काही द्यायला लागतात, जेव्हा आम्ही आमच्या इन्कमचा एक 10% भाग, जो आमच्या समाजामध्ये कमी आहे, हिंदू समाजामध्ये, इतर समाज मात्र प्रामाणिकपणे, म्हणजे तो हातगाडी लावणारा मुसलमान जरी असला रमजानमध्ये, तर तो संध्याकाळी त्याचं 1000 रुपयाचं प्रॉफिट झालं तर 100 रुपये बाजूला डब्यामध्ये काढून टाकतो. फक्त आमच्या धर्मात आम्हाला सवय लावलेली नाहीये. दैवयोगाने काय आहे की आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप दानशूर आहे. आम्ही कुठतरी जेव घातलं कोणाला तरी, काहीतरी इंटेन्शनने काहीतरी केलं की आम्हाला असं वाटायला लागतं की आम्ही खूप दानशूर आहोत. परंतु तसं नाही. ही आमची ड्युटी आहे. हे दशांश हा आमचा पहिलं कर्तव्य आहे आमचं. आणि एकदा तुम्ही दशांश काढायला लागले की तुमच्या जीवनामध्ये कसे चमत्कार होतात हे मी स्वतः सांगतो. जसं मी माझ्या भाची जावयांचं उदाहरण सांगितलं की ते 5 पावलं चालता येत नव्हतं आणि त्यांना चालायला लागले, तर त्यांची जेमतेम परिस्थिती होती. माझी भाची जी आहे ती कंपनीमध्ये जॉब करते आणि एकदम साधारण परिस्थिती आहे. म्हणजे ते 1000 रुपये सुद्धा बाजूला काढताना 10 वेळेस विचार करावा लागतो त्यांना. आणि त्यांना जेव्हा दशांशचा पाठ कळाला तर त्यांनी मला एक 15 दिवसांनी विचारलं की मामा,
हे आता दशांश कसं व्हायचं, आमची तर परिस्थिती अशी आहे. तर मी त्यांना सांगितलं की आम्हाला असं शिकवलं गेलेलं आहे, जो भिकारी भीक मागणार आहे त्याला जर 100 रुपये मिळाले दिवसभरात, तर 10 रुपये त्यांनी सुद्धा काढून ठेवायचे. तुम्ही तर तसे नाहीये. तुम्हाला तर परमेश्वर कृपेने काही ना काही तर मिळतंय. मग जे काय मिळतंय आम्हाला त्याच्यातनं पहिले तुम्ही दशांश काढा आणि काही करू नका. 3 महिने तुमच्या देवघरामध्ये तुमच्या बाजूला एका डब्यामध्ये ते पैसे ठेवा आणि चमत्कार बघा. मी हे माझे शब्द त्यांना वापरले. त्यांची ह्या इथे N4 मध्ये बागडे साहेबांच्या ऑफिसच्या घराच्या समोर एक दुकान होती आणि ती दुकान गेल्या 4 वर्षापासून विकत नव्हती आणि त्यांच्यावर खूप मोठं कर्ज होतं. मला त्यांनी सांगितलं होतं की मामा हे 28 लाखात आपल्याला तुम्ही कुणालाही दिलं तरी चालेल. आणि योगायोगाने एक जवळचे 2-4 एजंट लोकांना मी सांगितलं आणि ती दुकान तुम्हाला आश्चर्य वाटेल 2 महिन्यामध्ये 32 लाख रुपयाला ताबडतोब 15 दिवसात पेमेंट केलं त्या माणसाने. म्हणजे 4 लाख रुपये त्यांच्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे. म्हणजे त्यांच्या तो जीवनातला फार मोठा आधार आहे. आज असे चमत्कार आमच्या जीवनात सुद्धा आम्ही खूप बघितलेले आहेत. वास्तविक मला असं वाटतं की हे सगळे जोडलेले साधना, तप, सेवा, सुमिरण. आपण या ठिकाणी काय करतोय, इथे आपण येत आहेत, आपण खरोखर खूप महान आहात तसे आणि नशीबवान आहात की आपल्याला या ठिकाणी यायला भेटलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे ऐकायला मिळत आहेत. आणि दीदीचा तर एवढा आग्रह असतो की सगळ्यांची तब्येत चांगली व्हावी. कारण जनरली काय होतं असं की खाल्ल्याने तब्येत कमी, आपल्याला आजार होत आहेत, हे एकदा फक्त आपल्या डोक्यात घुसण्याचा विषय आहे. आपल्याला प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला असं वाटतं की खाल्ल्यानंतर आम्ही रिपेअर होणार आहे. ताप आला तरी आम्ही काय करतो की खात राहतो. तापेमध्ये आमचे बॉडी काय करतं, नेचर काय करतं की तोंडावर फोडं आणतं की आता टाकणं बंद करा. आम्ही काय करतो, चुरून दुधामध्ये टाकून त्याच्यात गोड टाकून कसं आम्ही आतमध्ये टाकू शकू हा आमचा प्रयत्न असतो. कारण आमच्या डोक्यात बसलेलं आहे की खाल्ल्याशिवाय ताकद मिळणार नाही. परंतु मला असं वाटतं की जोपर्यंत तुमची बॉडी क्लीन होणार नाही आणि जेव्हा बॉडी 100% तुमची क्लीन होईल त्यावेळेस बॉडी डिमांड करणं बंद करेल. हा माझा अनुभव आहे. म्हणजे ज्यावेळेस उपवास असतो त्या दिवशी सकाळी थोडंसं वमन करून घेतलं आणि वमन केल्यानंतर मग जर चमत्कार बघितलं तर दिवसा तुम्हाला भूकच लागू शकत नाही. आणि हे सगळं सायन्स आहे. आपल्याला आता जिग्नेश भाई सुद्धा जे सांगणार आहे हे सगळ्या सायंटिफिक गोष्टी आहे. तुम्ही द्यायला लागले की तुम्हाला यायला लागतं, हा नैसर्गिक नियम आहे. तसंच तुम्ही ध्यान करायला लागले की तुम्ही परमेश्वराशी कनेक्ट व्हायला लागतात, बाबांशी कनेक्ट व्हायला लागतात. तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचे सगळे प्रॉब्लेम हे तुमचे राहतच नाही. ऑटोमॅटिकली ते बाबांची रिस्पॉन्सिबिलिटी राहते. तुम्हाला फक्त प्रत्येक वेळेस ध्यानामध्ये बसून कनेक्ट होणं आहे. आणि मला असं वाटतं की ही खूप चांगली साधना ही आहे. याच्यामध्ये सर्वांनी याचा फायदा घ्यावा. म्हणजे माझं फक्त एवढंच एक उदाहरण मी सांगून आता थांबेल की मी जेव्हा राज्याचा अध्यक्ष होणार होतो त्यावेळेस मला आमच्या शास्त्रीजींनी तिथे मेरठला सांगितलं होतं. मी उपवासामध्ये होतो आणि आमचे सगळे संघटनेचे लोक मला सांगायचे की साहेब इकडे इलेक्शन होऊ लागलं आणि तुम्ही ते मेरठला उपवासाला. म्हणजे आता ते मला वेळात समजत होते सुरुवातीला, पण आता अशी परिस्थिती आहे की सगळे मला फॉलो करतात. नुसते तेच फॉलो करत नाही तर आमचे अनेक ऍडिशनल कलेक्टर, आमचे अनेक डेप्टी कलेक्टर, अनेक तहसीलदार इथे बसलेले पण आहेत. तर बरेच जण इथे फॉलो म्हणजे आता करायला लागले ती गोष्ट. आणि ज्या गोष्टी याच्यामध्ये त्रास हा होतो की आम्ही सुरुवातीला जगाच्या वेगळं करतो. जगामध्ये खाणं चालू आहे, आम्ही उपवास करतोय, तर लोक आम्हाला नाव ठेवतात. तुम्हाला वेलकम कोणीच करणार नाही. तुम्हाला घरी सगळ्यात पहिले विरोध घरी होणार की तुम्ही हे काय करू लागले, चला बंद करा सगळं, चला बसा ताटावर. इथपर्यंत आमच्या जवळच्या लोकांचे अनुभव आहेत. म्हणजे त्यांनी सुरू केलं आमच्या सांगण्यावर की चला सूर्यवंशी साहेब शुगर गेली, आपणही चालू करू, आपणही बंद करू. घरी चालू केलं, पहिल्या दिवशी बघितलं त्यांनी सुरू केलं आणि त्यांच्या मिसेस म्हटले हे काय लावलं, चला बसा ताटावर, हे का गपचूप, उद्या तुमचं दवाखाना आम्हाला करावं लागेल, उद्या तुम्हाला काही झालं तर दवाखाना आम्हाला. तर ही गोष्ट एक महत्वाची आहे की आम्हाला फर्म राहायचं आहे. पहिले आम्हाला हे समजायचंय की आम्हाला आमचे प्रयोग करायचे आमच्यावर, आणि जेव्हा तुम्ही प्रयोग करणार आहे तेव्हा तुम्हाला रिझल्ट येणार आहे. आणि जर तुम्हाला रिझल्ट आला तर ऑटोमॅटिकली तुम्ही कंटिन्यू करायला लागता. इथे काय येतात तुम्ही, याचं कारण हे आहे की तुम्हाला चांगलं वाटतंय. त्याला मन जे आहे आमचं ते फार चंचल आहे. ते मन तुमचं त्याच ठिकाणी तुम्हाला घेऊन जातं जिथे इंटरेस्ट आहे तुमचा, आणि आम्हाला तो इंटरेस्ट क्रिएट करावा लागेल. आता मनाला हे सांगावं लागेल. ध्यान हे आम्हाला आयुष्यात माहिती नव्हतं. मला म्हणजे माझा अनुभव सांगतो की आता असं आहे
की ध्यानाबद्दल मी एकच सांगेन की जीवनात जेवढे काय तुमच्या प्रॉब्लेम असतील, जेवढे काय असतील ते लिहून ठेवा आणि प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन एकच लक्षात ठेवा, ध्यान ध्यान आणि ध्यान. आणि त्या ध्यानासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर शरीर नीट करावं लागेल. आणि जोपर्यंत शरीर आपलं नीट नाही तोपर्यंत आम्ही ध्यान पण करू शकत नाही. हे इंटर रिलेटेड आहे, बॉडी आणि मन. तर म्हणून आम्हाला आता इथे बॉडीवर काम करायचं आहे, आमची बॉडी रिपेअर करायची आहे. आज आपण बॉडी रिपेअर करतो, ऑटोमॅटिकली आपण ध्यान करू शकतो. ध्यान केलं, आपल्या जीवनामध्ये येणारे सगळे प्रॉब्लेम्स हे बाबा बघून घेतात. आणि निश्चितपणे माझाही तसा अनुभव आहे. खूप बोलण्यासारखा आहे, खूप अनुभव आहेत आणि खूप चमत्कार आहे. परंतु इथे जिग्नेश भाई आहेत, अनेक वक्त्यांना या ठिकाणी बोलायचं आहे. मी फक्त एवढंच सांगेल की जीवनामध्ये सगळे आजार हे खाण्याचे आहेत. लक्षात ठेवा, सगळे आजार हे खाण्याचे आहे. आणि जर रिपेअर करण्याची कॅपॅसिटी असेल तर ती फक्त आणि फक्त उपवासामध्ये आहे. एवढं या ठिकाणी मी सांगतो. मला या ठिकाणी खरं म्हणजे मी काही तेवढा सांगण्यासारखा फार अनुभवी नाहीये, परंतु जे काय माझ्या जीवनात आलेले अनुभव होते ते मी आपल्यासोबत शेअर केले सर्व. आणि खूप चांगले अनुभव मला माझ्या जीवनामध्ये घ्यायला मिळाले या साधनेमुळे. ही साधना सेम आहे, तप सेवा सुमिरन. आणि या सगळ्या गोष्टी आपण जर आपल्या जीवनामध्ये फॉलो केल्या, कारण हे कसं आहे, 100 मार्काचा पेपर आहे आणि 100 मार्काच्या प्रश्नांची उत्तर आम्हाला माहिती आहे, फक्त वेळेचं बंधन आहे. तर त्या वेळेमध्ये आपण किती मार्क सोडू शकतो तेवढे मार्क आम्हाला पडणार आहे. आम्ही आता ही साधना 100% बरोबर आहे. या साधनेमध्ये आम्ही किती घेतो, म्हणजे आम्ही 50% फॉलो केलं, 50% रिझल्ट मिळणार आहे. 20% आम्ही फॉलो केलं, 20% मिळणार रिझल्ट मिळणार. हे तर होणार नाही की तुम्ही साधना करताना तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही, हे अजिबात होणार नाही. म्हणजे मी 1000% सांगू शकतो की या साधनेमध्ये तुम्ही एक पाऊल उचलला की तुम्हाला त्याचे रिटर्न्स 100% मिळणार. याच्यामध्ये कुठली गोष्ट व्यर्थ नाहीये. आणि जर तुम्ही ह्या दिशेने गेला तर निश्चितपणे आपल्या सुद्धा जीवनामध्ये निश्चित बदल घडतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, मला या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये माझे अनुभव शेअर करण्यासाठी बोलण्याची संधी आपण दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभारी आहे. थांबतो. ओम शांती. ओम शांती.